जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या महात्मा फुले नगर परिसरात काही महिन्यांपासून नशेखोर टोळीकडून नागरिकांच्या गाड्यांना लक्ष्य केलं जातंय। सोमवारी रात्री 3 ते 4 नशेखोर तरुणांनी परिसरात उभ्या केलेल्या रिक्षा, टेम्पो, दुचाकी गाड्यांची तोडफोड करत एक दुचाकी पेटवून दिली। ही टोळी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे। या घटनेनंतर स्थानिक माजी नगरसेवक शेखर यादव, सामाजिक कार्यकर्ते उल्हास फलके, विजय धावरे यांनी परिसरात नुकसान झालेल्या गाड्यांची पाहणी करून संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली। ते काही वर्षापासून उल्हास स्टेशनच्या बाजूला चोऱ्या माऱ्या, नागरिकांना मारहाण असे प्रकार घडत आलेले आहे। त्याच्याबद्दल आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला कंप्लेंटसुद्धा केलेली आहे। त्याच्यानंतर आत्ताच इथल्या स्थानिक रहिवाशांनी मला इथे बोलवलं। मी इथे नगरसेवक आहे। इथल्या रहिवाशांनी मला बोलवलं व रात्री इथल्या चर्ची गंजेडी लोक हे इथे स्टेशनच्या बाजूला राहतात। त्यांनी इथे एक मॅटोटर, एक रिक्षा आणि एक बाईक अशी फोडली, त्यांचं नुकसान केलं नशेमध्ये। तर आत्ताच मला ही गोष्ट कळली आणि मी पाठपुरावा करून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट करणार आहे आणि त्याच्याबद्दल ACP DCP यांच्याकडेही सुद्धा तक्रार करणार आहे। मला याच्या अगोदरही 1-1.5 वर्षापूर्वी इथे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाजूला गांजा विक्रीचा धंदा चालू, तेव्हा मी स्थायिक लोकांनी मला त्याच्याबद्दल कंप्लेंट केली, माझ्याकडे तक्रार करून मला अर्ज दिलं। तसेच आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि अर्ज दिलं, तेव्हा त्यांच्यावर थोडी कारवाई झाली। त्याच्यानंतर काही काळानंतर पुन्हा ते प्रकार सुरू झालं आणि ह्याच्या अगोदर बी असेच स्टेशन ब्रिजवर ह्याच्या अगोदर 5-6 वर्षापूर्वी पोलीस हवालदारला मारहाण करण्यात आली होती। त्याच्यानंतर आज हा प्रकार झालेला आहे। आज एक एपे तोडण्यात आली आहे, परत एक रिक्षा फोडण्यात आली आहे, एक बाईक जाळण्यात आलेली आहे। तर असे प्रकार होत आहे वारंवार। त्याच्याबद्दल मी इथे उपोषण करणार आहे। हे सगळे जे आहे गुंड ह्यांच्यावर काहीतरी आळा बसण्यात यावा, याच्यासाठी मी ACP व DCP साहेबांना व आमचे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून या तक्रारी करणार आहे। लवकरात लवकर यांनी हे माझी तक्रारीची दखल घेण्यात यावी अशी मी यांना विनंती करतो। मी मिलिंद चव्हाण, ॲडव्होकेट प्राध्यापक आहे। थोड्या वेळापूर्वी मला माझे मित्र उल्हास फलके यांचा फोन आला आणि सदर घडलेली घटना त्यांनी मला सांगितली आणि ही घटना काही पहिल्यांदा घडत नाही आहे। यामागे जे नशेखोर प्रवृत्तीचे पोरं आहेत त्यांना यासाठी एक एरियामध्ये किंवा वार्डामध्ये असंतोष निर्माण व्हावा याकरिता त्यांना उत्तेजन देण्यात येत आहे। मागे वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती, पण इथले जे गांजा वगैरे विकणारे लोक आहेत त्या विकणाऱ्या लोकांमध्ये इथले पोरं देखील सहभागी आहेत। तर त्या पोरांना व्यवस्थित कायदेशीर मार्गाने दंड दिल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही आहे। 1 वर्षापासून महात्मा फुले नगर या ठिकाणी वारंवार गाड्यातून पेट्रोल काढण्याची पहिली सुरुवात झाली आणि पेट्रोल काढत आता जे असामाजिक तत्व आहेत, जे लोकाला विनाकारण त्रास देण्याची आसुरी आनंद घेणारे काही मुलं आहेत, याच विभागातले माझ्या माहितीस्तव आहेत ते। आणि त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी गाडी पण जाळली आहे या विभागात। घरावर दगडं मारणे, घराच्या काचा फोडणे, घरात चोऱ्या करणे। आता त्यांची मजल एवढी वाढली की हे कांबळे आहेत, गरीब बिचारा आहे, रिक्षावर त्याची उपजीविका आहे आणि त्याची विनाकारण गाडीची रात्री काच फोडली गेली। त्याच्यानंतर पाठीमागे जी पिकअप गाडी आहे त्या गाडीची बी काच फोडण्यात आली। त्याच्यानंतर तिकडे एक ह्या ताईची बाईक आहे, त्या बाईकवाल्यांची पण काच फोडण्यात आली।
म्हणजे आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार या घटनेची दाद बघण्यासाठी लोक जात असताना पोलिसाकडे त्या घटनेकडे बघण्याचं तेवढं सिरियसपणा पोलिसाकडे दिसत नाही। जर तेव्हाच एखादी घटना घडल्यानंतर त्यातला आरोपी शोधून त्याला तेव्हाच जर शिक्षा दिली असती तर आज हा प्रकार असं वाढत गेला नसता। आणि जे लोक करत आहेत त्या लोकांना असं लक्षात येतं की याच्यामध्ये आपलं काय होऊ शकत नाही आणि ती टोळकी करून राहतात। तर अशा संघटित गुन्हेगाराला पोलीस प्रशासनाने आत्ता जर जागेवर जर त्यांना जर अडवलं नाही तर या घटनेतून अनेक मोठा अनुचित प्रकार घडू शकतो। तर माझी नम्र विनंती आहे की ताबडतोब यांच्यावर ॲक्शन करावी, अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाचा अवलंबन करून यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आंदोलन तयार करू। दरम्यान याच परिसरात नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारे अरुण आशान यांनी देखील या घटनेचा निषेध करत संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली। परंतु संबंधित टोळी कोणाकडे असते याचा तपास पोलिसांनी करावा अशी सुद्धा मागणी आशान यांनी केली। म्हटलं तर आजचा जो प्रकार घडला त्या बाबतीमध्ये सकाळीच 7 वाजता पोलीस स्टेशनला आमच्या इकडचे ते कांबळे, बेबीताई आणि सतीश साहू यांच्या वाहनांबद्दल मी सकाळी पोलीस स्टेशनला सांगून त्या ठिकाणी निकम म्हणून एक कॉन्स्टेबल होते त्यांना सांगून त्या ठिकाणची पाहणी करण्याकरता पोलिसांना पाठवलं होतं। या अगोदरसुद्धा 5 जानेवारी 2025 आणि 22 मार्च 2025 ह्या दिवशीसुद्धा ह्या तारखा याच्यासाठी आठवल्या कारण आज हा सकाळी प्रकार घडला त्यामुळे ह्या सगळ्या तारखा आठवल्या। ह्या दिवशीसुद्धा स्थानिक ठिकाणी गाडीची जाळपोळ केली आणि त्याच्याबद्दल असलेल्या माणसांची नावंसुद्धा पोलीस स्टेशनला दिली होती। मुळात आता नगरसेवक कोणी नसल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून हे काम चालतं आणि आम्ही स्थानिक कार्यकर्ते तिथे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही पाठपुरावा करत असतो। त्या ठिकाणी रेल्वे लाईन लगत असलेले चर्ची लोकांच्याबद्दल किंवा महात्मा फुले नगर म्हणजे ओटी चौकापासून भीम कॉलनीपर्यंत जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण बघितलं तर रात्री दुतर्फा गाड्यांची पार्किंग असते आणि त्या पार्किंगच्या आड तिथे दारूपीत लोक बसले असतात। एकही महिला शिवशक्ती जागृती कॉलनीमधली 14 नंबरची महिला त्या ठिकाणून त्या रस्त्याने जाऊ शकत नाही अशी कित्येक वेळा तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे। आणि आज बघितलं तर काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतायत की इथे असंतोष निर्माण होतोय। चौकामध्ये खुर्च्या टाकून बसायचं, रात्री तिकडे दारू पियाला बसायचं, ही बाहेरची कुठली पोरं आहेत? आज वार्डामध्ये फिरत असताना वार्डातल्याच मुलांची जर का तिथे चेहरे दिसत असतील तर आज जी सगळ्या संघटना ज्या याच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत त्या लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे की रात्री ह्या ठिकाणी कोण कोण फिरतं, कोण कोण तिथे उपस्थित असतं हे बघणं गरजेचं आहे। प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार दिलेली आहे। आज सकाळीसुद्धा सगळ्यात पहिले तक्रार दिल्यानंतर तिरंगा रॅली होती, त्या तिरंगा रॅलीला मी इथे आलो आणि नंतर आता मला माहीत पडलं की बाबा त्या तिकडे आता पोलीस स्टेशननी सगळी इन्क्वायरी केलेली आहे। परंतु सकाळी 3-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलं फिरत असतात आणि त्या एरियातलीच मुलं आहेत का दुसरी बाहेरची मुलं आहेत? कारण तिथे तर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर तुम्ही कधीही जाऊन बघा, 7-8 नंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती असते ती आजची परिस्थिती नाही आहे। मग ह्या गाड्या येतात कुठून, लागतात कुठून, पार्किंग झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या आड दारू प्यायला बसतं कोण, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहे। आणि मला असं वाटतं की मी कोणाचं नाव वगैरे घेणार नाही, परंतु समाजामध्ये असंतोष निर्माण व्हायला नको असेल तर सगळ्यांनी मिळून ह्या समाजाच्या विरोधामध्ये जे विकृती करणारे माणसं आहेत, जी मुलं आहेत, त्यांच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्रपणे उभं राहायला पाहिजे। आणि राहिली गोष्ट तिथे गांजा चरस विक्रीची, तर गांजा चरस विक्रीच्या बाबतीमध्ये मागे जो रेल्वेच्या पट्टीजवळ जो प्रकार घडला तेव्हा रात्री कोण तिथे उपस्थित होतं, कोण कोणाची बाजू घेऊन सांगत होतं, कोण कोणासाठी काम करत होतं, कोण कोणासाठी प्रयत्न करत होतं, हे सुद्धा संपूर्ण वार्डाने पोलीस स्टेशनला याची माहिती आहे। मला असं वाटतं की जे लोक बोलतात त्यांनासुद्धा माहिती आहे। आता काही लोक आपण सभ्य असल्याचा आव आणून तिथे बोलत आहेत, परंतु ते बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी काय ही पण पोलीस स्टेशननी बघितली गेली पाहिजे की कोण कसा येऊन तिथे कसा कोण बोलतो। ज्याचं आज वास्तव्य पण नाही ते येऊन तिथे आज नेतेगिरी करतायत। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण का आज नगरसेवक कोणी नसल्यामुळे कोणी कुठे राजकारण करावं, कोणी कुठे उभं राहावं हा त्याचा प्रश्न आहे। परंतु त्या ठिकाणचा एक रहिवासी, आजही स्थानिक तिथे असलेला मी रहिवासी,
त्यामुळे मला माझ्या ह्या रहिवास ठिकाणामध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये असं वारंवार वाटत असतं. आणि राहिली गोष्ट, आम्ही तिथले पदाधिकारी किंवा माझी आई तिथे माझी महापौर किंवा नगरसेविका होती, आता तर प्रशासन आहे. परंतु आम्ही याबाबत वेळोवेळी पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्यात प्रथम त्यांना सांगितलं आहे की महात्मा फुलेचा जो रस्ता आहे त्याची ट्रॅफिक दोन्ही तर्फा ती काढून टाका. तिथून पहिले पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता होता, तो रस्ता बंद केला गेला आहे. तो का बंद केला गेला, कोणी बंद केला याचा सुद्धा विचार प्रशासनाने करावा. कारण पहिले लोकांना एक पर्याय होता की तिथून मधूनच शॉर्टकटमध्ये लोक पोलीस स्टेशनला जात होती, परंतु आता त्यांना ओटीवरनं फिरून जायला लागतं. तर ह्या सगळ्यांच्या मागे कोण आहे, नक्की कोण हे काम करवतंय आणि कोण कोणाला आश्रय देते, कोण कोणाला स्टे देते. तर मला वाटतं पोलीस प्रशासनाने आता त्यांना ही खरोखर या बाईटच्या माध्यमातून मी संपूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण याच्या साहेब मुळापर्यंत जा आणि नंतर खरोखर कोण कोणाला मदत करते, कोण कोणाला पाठीशी घालते हे आपण त्याला माहीत पडेल. आणि गेल्या 4-5 महिन्यापासून एका बाईक जाळल्या प्रकरणामध्ये मी सातत्याने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मी रोज सातत्याने त्यांना मी विचारतोय. आणि काल ही घटना घडली आणि याच्यामध्ये मला असं माहीत पडलं की CCTV फुटेजमध्ये काही मुलं दिसत आहेत, ती कोणाची नातेवाईक आहेत, ती कोणाची हितसंबंधित आहेत, ते कुठल्या ग्रुपबरोबर आहेत, ते कुठल्या संघटनेच्या बरोबर आहेत, याचा सुद्धा साहेबांनी तपास करावा. आणि मला असं वाटतं की जर का ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर आज जे आरोप करतायत त्या लोकांना माहीत पडेल की बाबा याच्यामध्ये नक्की काय चाललं. आज समाज मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी खुर्च्या टाकून बसून काय प्रकार घडतात हे सुद्धा पोलीस प्रशासनाने बघावं असं मला वाटतं. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.